मुंबई और आसपास के मिल मजदूरों के हक का मामला एक बार फिर गर्मा गया है। पनवेल में करीब 2417 मकानों की योजना जो सालों पहले मिल मजदूरों के लिए बनाई गई थी, आज भी विवादों में घिरी हुई है। आरोप है कि इन मकानों पर करीब 1000 से ज़्यादा मजदूरों ने कब्जा कर लिया, जबकि कई असली हकदार अब भी अपने घर का इंतजार कर रहे हैं। मजदूर संगठनों का कहना है कि उन्होंने सरकार और एमएमआरडीए के सामने कई बार शिकायत दर्ज कराई, लेकिन अब तक समाधान नहीं निकला। बताया जा रहा है कि कुछ मिलों के कर्मचारियों को पहले लॉटरी में मकान मिले थे, लेकिन कई जगह लॉटरी प्रक्रिया अब भी अटकी हुई है। सबसे बड़ा सवाल यही है, आखिर मिल मजदूरों के घरों की लॉटरी कब निकलेगी और क्या जिन मजदूरों ने सालों तक पसीना बहाया उन्हें उनका अपना आशियाना मिल पाएगा या नहीं। गिरनी कामगारों का धरना आंदोलन था। अब तक लोग 10, साढ़े 10, 11 बजे हो गए। हमने शिष्टमंडल के लिए मांग की थी, तो अभी हमने निवेदन उप मुख्यमंत्री जी को दिया है और कहा है कि इसके बारे में मीटिंग लगाए। तो कल या परसों में उन्होंने मीटिंग लगाने का निर्णय लिया है और अपेक्षा है कि जो निर्णय इसके पहले हुए थे उसकी अमलबजावनी नहीं हो रही है, वो अमलबजावनी जल्द से जल्द होनी चाहिए। इसके लिए हमने आज निवेदन पत्र देने का काम किया है। आज गिरणी कामगारांचा जो धरणं आंदोलन चालू होता, सकाळपासून लोक बसले होते। शिष्टमंडळाला भेट मिळाली पाहिजे ही आमची आग्रही मागणी होती। त्या भावनेतूनच आज उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन या गिरणी कामगारांच्या प्रश्नाची तातडीची बैठक लावण्यात यावी। उद्या 4 वाजता या बाबतीतली बैठक लावण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। नाही, आम्हाला एवढंच सांगायचं आहे, या ठिकाणी गिरणी कामगार जे आलेले आहेत त्यांना मुंबईमध्ये घरं पाहिजे। गेली 15 वर्ष या सरकारने कुठल्याही घराचं कालबद्ध कार्यक्रमच ठरवलेला नाही आणि मग आज अशाच उद्देशाने ते आलेले आहेत की सरकारने आम्हाला तोच कार्यक्रम दिला पाहिजे आणि म्हणून गिरणी कामगार सकाळी 10 वाजल्यापासून आतापर्यंत इथे बसून आहे। अजूनही सरकारकडून आम्हाला बोलवणं नाही झालेलं नाही। याचा अर्थ सरकार आम्हाला विचारात घेतच नाही आहे। असं असेल तरी कामगार शांत बसणार नाही आहे, ते इथे आझाद मैदानात बसणार नाही, तर बाहेर जाऊन त्या रस्त्यावर पण बसले अशी परिस्थिती निर्माण होते। सरकारने खरं म्हणजे आतापर्यंत त्याची दखल घेतली पाहिजे। खरं म्हणजे स्वतःहून सरकारने गेले 15 वर्षात काहीतरी करायला पाहिजे, पण काहीतरी थातून सांगून कुठेतरी मुंबईच्या आसपास आम्ही पाठवतो आणि एवढी घरं बांधलेली आहेत, हे केलेली आहेत, अशा हजार वेळेला या कामगारांनी सांगितलेलं की मुंबईमध्ये घरं मिळू शकतात, ती दिली पाहिजे। अजूनही गिरण्या मुंबईमध्ये पण आहेत, गिरण्यांच्या जागा आहेत, चाळीच्या जागा आहेत आणि असं असताना सुद्धा त्याचा विचार न करता डायरेक्ट तुम्ही शेड्यूलला जा, नाही गेलं तर तुम्हाला घर मिळणार नाही, अशा वल्गना सरकार काहीतरी त्याला भाकड कथा म्हणतो आपण, भाकड कथा तसं काहीतरी लावण्यात बंद करायला पाहिजे सरकार असं। सर फक्त बोललं जातं आहे त्याच्यावरती ताकदमात्राचे उत्तर दिले जातात, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार मुख्यमंत्री महाराष्ट्राचे शासन जबाबदार आहे। शासनाने खरं म्हणजे ह्या कामगारांचा प्रश्न कोणी सोडवलं पाहिजे। या उद्योगपतीनं जर एका रात्री कोणी एवढ्या घरात देत आहेत, मुंबईमध्ये देत आहे, मुंबईच्या बाहेर देत आहेत, महाराष्ट्रात देत आहेत, देशात देत आहे, एवढे घरं देत आहे, एवढ्या जागा देत आहे आणि मग कामगारांना इथे मुंबईमध्ये 1-1.5 लाख कामगार जे आहेत त्यांना घरं मिळू शकत नाही। सरकारी घरं ते एका रात्री सगळ्या ठिकाणी घरं मिळू शकतात। एवढी घरं म्हाडाच्या कोट्यामध्ये जी घरं 10% ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट होते त्या ठिकाणी 10% घरं जी आहेत ती राखून ठेवलेली असतात आणि ही घरं म्हाडा बाहेर विकत असतं आणि म्हाडा नुसतं पैसा कमवतोय। एका बाजूला हा पैसा कमवतोय, त्याच्यामध्ये ते प्रशासन जे म्हाडाचं जे काही आयएस ऑफिसर किंवा जे काही मंडळी आहेत सगळी प्रशासनाची, ही सगळी हे दलालीचंच काम करत असतात। ते बिल्डरला कुठे हे करायचं, या घराच्या भाड्या ज्या संक्रमण शिबिर आहे त्याच्यामध्ये घुसखोर घुसवायचे, त्यांच्याकडून पैसे काढायचे, हेच धंदे चालू आहेत सरकारचं। दुसरं काय चालू आहे? सगळ्यांना अशा पद्धतीचं घुस ठेवलं आहे आणि आपण बसले सत्तेवर, सत्ता गाजवत।